आणि आता पाहूया राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सोलापूरच्या अक्कलकोटमधील बादोला ते बोरगाव या गावातील ओढ्याला पूर। मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली। पुलावरून पाणी वाहत असतानाही मुलांना घेऊन नागरिकांचा जीवघेणा प्रवास। महाराष्ट्रात 91,429 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। सर्वाधिक नुकसान महाराष्ट्रात, मात्र किती रुपयांचं नुकसान झालं याची माहिती नाही। शिवराज सिंग चौहान यांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये आज पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी, तर विदर्भामध्ये हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये आज ऑरेंज अलर्ट। शहरासह उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। आजपासून सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार। 26 जुलैला समुद्रामध्ये 4.67 मीटर उंचीच्या लाटा उसळणार। भरती काळामध्ये नागरिकांना समुद्रकिनारी जाऊ नका, प्रशासनाची सूचना। नाशिकच्या घाट प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी। काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता। 31 जुलैपर्यंत शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचं जोरदार कमबॅक होण्याची शक्यता। साताऱ्यातील कास पठाराजवळील दुंद, एकीव आणि पाबळ हे धबधबे प्रवाहित। नवीन महाबळेश्वरमध्ये धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। दक्षिण सोलापूर तालुक्यामधील वडजीमध्ये मुसळधार पाऊस। खराब रस्त्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास। रस्त्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। नाशिकच्या येवला शहरासह 38 गावांना पाणीपुरवठा करणारा तलाव भरला। पालखेड धरण 70% भरल्यानं काही गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला। पालखेड धरण 70% भरल्यानं आवर्तन सुरू।